आणि मी आत्ता जाहीर करतो, जर इथं सर्व नागर आलेत त्यांनी जर 3 ते 4 खंडी भात मला पिकवून दाखवला त्याला 50,000 रुपये बक्षीस मी देणार आहे. वा वा. जय शिवराय मित्रांनो, मी रोहित बारे आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. आणि मी आज आलेलो आहे नांगडी स्पर्धेसाठी मालघर या ठिकाणी. आता आपण त्यातील आयोजकांकडून थोडक्यात माहिती घेणार आहोत. आणि खरंच खूप छान असं आयोजन केलेलं आहे. आणि त्यांच्याकडून जे शेतकरी वर्गासाठी एक छोटंसं सरप्राईज दिलेलं आहे किंवा आपण एखादं शेतीविषयी त्यांनी माहिती दिली आहे ते पण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्याच्यामध्ये काय नेमकं सांगितलेलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर सुरू कर. नमस्कार, मला जरा आपल्या ह्या नांगरी स्पर्धेविषयी थोडक्यात माहिती जरा. मंडळी नमस्कार, मी वैभव पवार, मालघर तालुका चिपळूण. आज आमच्या गावामध्ये या ठिकाणी कोकणच्या तांबड्या मातीतला शेतकऱ्यांचा आवडता खेळ ज्याला मी म्हणतो म्हणजे नांगरणी स्पर्धा हा कार्यक्रम आहे. काही क्षणात आता हा कार्यक्रम चालू होणार आहे. हा कार्यक्रम चालू होण्यापूर्वी या ठिकाणी माझे समवेत आहेत आमच्या मालघर गावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय मारुतीबाबू पवार, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार आहे ते गंगाराम शेठ महाडिक. त्याचबरोबर या ठिकाणी मालघरमधील एक नामांकित शेतकरी आणि ज्यांनी कोकणच्या शक्तितुरा या ठिकाणी अतिशय अजरामर केला असे आमचे गुरु समान असलेले सखारामबुवा किल्ले आणि या स्पर्धेमध्ये त्यांची एक जोडीसुद्धा आहे. त्यांच्याबरोबर दुसरे शेतकरी बांधव आमचे चंद्रकांत जाधव साहेब आहेत. तिकडे दुसरे आमचे शेतकरी आणि सोसायटी संचालक नंदकुमार किल्जे आहेत. मंडळी, आजची ही स्पर्धा मालघरमध्ये जी आहे, बऱ्याच ठिकाणी मी आपले बाईट देत असतो, पण आज आम्ही गावात कार्यक्रम ठेवला आहे. त्याच्यामागचं एक खरं कारण स्पष्ट सांगतो की आमच्यासारखी मंडळी हे आम्ही सगळे बाहेर सगळीकडे फिरत असतो. पण माझ्या घरातली असतील किंवा आमच्या गावातली मंडळी बरेच वेळा आम्हाला सारखी म्हणायचे, अरे बाहेर जाताना तुम्ही बरेच कार्यक्रम करता, आम्हाला कार्यक्रम कधी बघायला मिळणार. आणि केवळ मालघर गावातल्या आमच्या आया बहिणींना, आमच्या शेतकरी बांधवांना सुद्धा अशा प्रकारचा कार्यक्रम बघायला मिळावा, त्याचा आनंद त्यांना घेता यावा, म्हणूनच आम्ही आज गावामध्ये अशा प्रकारचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. किती वर्ष कार्यक्रम आपण हा घेतला की पहिलंच वर्ष आहे आपलं? नाही, खरं तर 2018 साली आम्ही मालघरमध्ये कार्यक्रम केला होता. 2019लाही कार्यक्रम झाला. त्यानंतर मध्ये कोरोनाच्या काळामध्ये कार्यक्रम थांबला आणि मग बाहेर एवढे कार्यक्रम व्हायला लागले की मलाच वेळ नसायचा. गाववाले पाठी लागायचे, आपल्याला तारीख घ्या. पण यावेळी आमची तरुण मंडळी अगदी पाठीशी लागली की लवकर 2 महिने आधी तारीख लावून ठेवा आपली, आणि त्याप्रमाणे ही आजची तारीख लावलेली आहे. आणि संपूर्ण मालघर गावातले मग आमचे सरपंच सुनील वाजे असतील किंवा इतर सगळे आमचे ग्रामस्थ सगळ्यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम हा पूर्ण मालघर गावाचा आहे. इथं कुठलाही पक्ष नाही, कुठला जात धर्म, कुठलं मंडळ, कुणी नाही. हा कार्यक्रम पूर्ण गावातल्या ग्रामस्थांचा, शेतकऱ्यांचा आहे. ओके. ह्या कार्यक्रमामध्ये प्रवेश फी 500 रुपये फक्त ठेवलेली आहे दोन्हीकडे. मला कारण सांगू शकाल जरा? निश्चित आमच्या गाववाल्यांचं हेच म्हणणं होतं की मैदान आपण ठेवतोय ते लोकांच्या पैशावर नाही, आपण आपल्या खिशातले प्रत्येक लोकांनी ज्या पद्धतीने ऐपतीप्रमाणे पैसे काढले आणि शेतकऱ्याला फक्त नाममात्र 500 रुपये, त्याच्यावर 1 रुपया घ्यायचा नाही असा आधीच गावाचा ठरावच झाला की 500 रुपयाच्या वर प्रवेश फी घ्यायची नाही. कारण हे शेतकरी 3 महिने जवळजवळ सगळीकडे खेळत असतात. एका मैदानासाठी एका शेतकऱ्याला गाडी भाडं, त्याचा बरोबर असलेली 5-25 लोकांचं चहा पाणी, प्रवेश फी हा सगळा विचार केला तर किमान 4 ते 5,000 रुपये एका शेतकऱ्याला एका मैदानाला लागतात. मला सांगा, जवळजवळ 100च्या पटीत मैदानं होतात. मग तो शेतकरी एवढे पैसे कुठून घ्या? म्हणून आम्ही असं ठरवलं की केवळ 500 रुपये, त्याच्यावर प्रवेश फी घ्यायची नाही. ओके. आपण नवीन जे शेतकरी आता युवा पिढी येते त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? युवकांना माझी हीच संदेश हाच असेल की पहिलं तुम्ही आधी तुमचं शिक्षण पूर्ण करा, कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि शिक्षण करत असताना कुठेतरी पुण्या मुंबईत जाऊन 10-12 हजाराची नोकरी काढण्यापेक्षा आपल्या या तांबड्या मातीत राहून सुद्धा इथं सोनं पिकवता येतं, आपलं कुटुंब सांभाळता येतं. मागच्या बाईटमध्ये सुद्धा आपण हे बोललेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने हे करा. आणि ह्या अशा प्रकारच्या खेळामध्ये मी नेहमीच सांगतो की नुसतं याड्या इतरा कोण पण येऊन धावू शकत नाही. ज्याच्यात ताकद आहे तोच हे करू शकतो. त्यामुळे स्वतःची शरीरयष्टी सांभाळा आणि आपल्या कुटुंब सांभाळून हा नाच जपा, असं मी नक्की सांगेन. माझा शेवटचा प्रश्न, जेव्हा आपण ही सुरुवात केला तेव्हा शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद होता? नाही, शेतकऱ्यांचा प्रतिसाद हा अतिशय चांगला आहे. सगळ्यात पहिला जेव्हा कार्यक्रम झाला सरनमध्ये, आमचे संतोष जाधव गोटेकर यांनी तो चालू केला. सगळ्यात पहिलीच स्पर्धा कोकणातली. तो मी तेव्हा शाळेत होतो, तेव्हा आम्ही तो CD प्लेअर मध्ये बघितलेला कार्यक्रम. पण तेव्हापासून जो मनावर भिनला आणि तेव्हापासून जी गर्दी असते तशीच हजारोंची गर्दी प्रत्येक कार्यक्रमाला कोकणामध्ये असते. मी नेहमी सांगतो की हा कार्यक्रम बघायला प्रेक्षक कुठनं बोलवावे लागत नाहीत, ते येतात कारण ते शेतकऱ्यावर प्रेम करतात, शेतीवर प्रेम करतात आणि या शेतकऱ्याच्या खेळावर प्रेम करतात. ओके. आणि आजचं आयोजन कसं असणार मला जरा सांगाल तुम्ही?
आजचं आयोजन जे प्रत्येक ठिकाणी असतं तसंच आहे. रॅलिंगचं मैदान आहे. या ठिकाणी नियम सगळे तेच आहेत. फक्त ॲडिशनल एकच नियम आम्ही ॲड केलेला आहे की जो घड्याळाचा नियम असतो की वरचं घड्याळ आणि खालचं घड्याळ याच्यामध्ये एक 40-50 पॉईंटची तफावत असते प्रत्येक ठिकाणी आपल्याला कळतं. दुर्दैवानं समजा काही प्रॉब्लेम झाला आणि वरचं घड्याळ जर बंद पडलं तर खालच्या घड्याळाची वेळ जी आली असेल त्याच्यातून 30 पॉईंट म्हणजे मिली सेकंद हे आम्ही ज्या जोडीवर झाले असेल त्याचे आम्ही कमी करणार हा निर्णय झालेला आहे. ओके, आपल्याला सगळ्यांना या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि ही स्पर्धा अशीच वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. काकांकडून माहिती घेऊया, काय होतं माहिती आहे ग्रामपंचायत सदस्यांकडून. नागरणी स्पर्धा मला पण तशी आवड आहे, हा लक्षात ना. पण आता इथं भरपूर काय नागर आलेले आहेत. तर मला एवढंच सांगायचं आहे, आपला भारत हा देश शेतीप्रधान देश आहे. बरोबर बरोबर. या तरुण पिढीने जर शेतीकडे वळली तर त्यासाठी भरपूर काय माझ्याकडून आत्ता जाहीर करतो, जर इथं सर्व नागर आलेत त्यांनी जर 3 ते 4 खंडी भात मला पिकवून दाखवला त्याला 50,000 रुपये बक्षीस मी देणार आहे. 50,000 असं नाही, पण त्यांनी ते दाखवलं पाहिजे की स्वतः त्यांनी करायला पाहिजे की फक्त बैल पळवायचे नाही. आपला देश कुठला शेतीप्रधान देश आहे. मग त्याच्यात वैभवनी कसं सांगितलं, आम्ही जर बैल पळवले आणि सर्व त्यांनी जर शेती केली तर शेतीतून आपल्याला काय उत्पन्न भेटेल या दृष्टिकोन जर कुणी जर केलं तर 100% मला पण ती खात्रीलायक पाहिजे, कारण का दुसऱ्याचं हे असं व्हायला नको. या नागरणी स्पर्धेत आले बस समजा आज किती 100 नागर आले तर त्यांनी सांगायचं बुवा मी इथं 4 खंडी 3 खंडी भात पिकवला आणि ते खरोखर त्यांनी पिकवलं पाहिजे. आलं लक्षात ना. त्यामुळे माझ्याकडून त्याला शुभेच्छा आणि बक्षीस पण देऊ शकतो मी. ओके, थँक्यू. आलं लक्षात ना. जे आता या ठिकाणी बोलत होते ते सन्मान्य आमचे मालघरचे ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते गंगाराम शेठ माडिक. जेव्हा आमच्या गावात 2018 स्पर्धा आली होती तेव्हा गावातल्या जेवढ्या जोड्या होत्या प्रत्येक जोडी मालकाला त्यांनी घोंगडी दिली होती. ते नेहमी गावात सुद्धा असे स्पर्धा लावतात की जो सगळ्यात जास्ती नाचणी पिकविल त्या शेतकऱ्याचा ते स्वतः सन्मान करतात. शेतकऱ्याचा मोठा सन्मान केला. त्यांना आवड आहे शेतीबद्दल. ते स्वतः एक शेतीप्रधान शेतकरी आहेत ते स्वतः. आणि म्हणून त्यांनी असं जाहीर केलंय की ह्या तरुणांमधला म्हणजे जे जोडीच्या पार्टनर ड्रायव्हर पळतात त्यांना त्यांनी चॅलेंज केलंय की तुम्ही नुसते पळू नका, तर तुम्ही शेती पण पिकवा. आणि जेव्हा तो एखादा तरुण स्वतः म्हणेन की मी आज 5 खंडी भात काढला त्याने जरूर आम्हाला फोन करावा, तो दाखवावा की हा मी पिकवलेला 5 खंडी शेत आहे. बरोबर. ते बोलल्याप्रमाणे त्याला बक्षीस नक्की द्यावं. आणि खरोखर सांगतो आज त्यांच्या स्मृती सांगतो, मनोहर भाऊ माडिक यांनी पहिल्यांदा खरोखर माझ्या नावावरती जोडी पळवली. आज ते हयात नाही पण त्यांची आठवण म्हणून 100% आम्ही त्याचे गवाही देतो. आलं लक्षात ना की खरोखरच अशा शेतीच्या पद्धतीत या तरुण पिढीने फक्त बळ पळवून होऊन त्यांनी शेतीकडे थोडंसं वळावं ही आमची इच्छा आहे. धन्यवाद. थँक्यू.